हा आहे डेझलरचा ऑल क्लिअर मेकअप रिमूव्हर. हा मी स्पेशली घ्यायला तर नाही केले, बट तिथे जी प्रमोटर होती तिने मला सजेस्ट केलं की तुम्ही हे घेऊन बघा. म्हणजे कितीही तुम्ही चेहऱ्यावरती मेकअप केलेला असेल तर एक पीच ते चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे, थोडा पाणीचा हात घ्यायचा आहे, तुम्हाला ते रिमूव्ह करायचं आहे. तर तुमचा जेवढा पण मेकअप आहे तो रिमूव्ह होणार आणि सोबत टॅनसुद्धा रिमूव्ह होणार, असं तिने माझ्याशी कमिट केलं होतं. मी तर जास्त काही फार मेकअप करत नाही. माझं मेकअपमध्ये फक्त माझा एक डे क्रीम असतो, माझं एक काजळ असतो आणि त्याच्यानंतर लिपस्टिक असतं. पण मी म्हटलं चला घेऊन बघते. तर सांगितलं त्या पद्धतीने मी एक पीच क्रीम घेतलं आणि ते जसं तिने सांगितलं होतं की हलक्या हाताने तुम्हाला स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात घेऊन तुम्हाला काही सेकंद त्याची मसाज करायची आहे. त्याच्यानंतर वाईप्सनी रिमूव्ह करायचं आहे. मी त्याच पद्धतीने यूज केलं. पण खरं सांगू का फ्रेंड्स, मला 0.1% पण हे बिलकुल बेनिफिशियल वाटलं नाही. म्हणजे मी कुठल्याही ब्रँडला म्हणजे त्यांचा अपप्रचार करत नाही आहे, पण मी ॲज अ कस्टमर मला जो एक्सपिरियन्स मिळालेला आहे, कारण की पैसा मी खर्च केलेला आहे, तर डेफिनेटली मला ते सगळ्यांशी शेअर करावंसं वाटलं. कारण की फारसा काहीच माझ्या चेहऱ्यावरती मेकअप नव्हता, फक्त डे क्रीम होती, काजळ होतं, लिपस्टिक होतं, ते पण व्यवस्थित रिमूव्ह झालं नाही. आणि जसं बोलले होते की टॅन पण रिमूव्ह होतो, पण तो टॅनसुद्धा रिमूव्ह झालेला नाही आहे. म्हणजे मी वॉश केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की काहीच फरक वाटला नाही. मग काय, एकदम युजलेस प्रॉडक्ट वाटला मला हा. मग मी काय केलं ना, माझ्याकडे जी माझी मॉइश्चरायझर होतं, त्या मॉइश्चरायझर मी चेहऱ्यावरती अप्लाय केलं, थोडं पाण्याचा हात गेला आणि क्लीन केलं. तर मला त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट त्यामध्ये वाटला. म्हणजे तुम्ही बघू शकता की मी मॉइश्चरायझरनी क्लीन केल्यानंतर किती छान माझा चेहरा दिसतो आणि एकदम क्लिअर झालेला आहे. काजळ माझं किती व्यवस्थित निघालेलं आहे, म्हणजे काजळ किती व्यवस्थित निघालेलं आहे. म्हणजे बघा, एवढंसं सुद्धा काजळ माझ्या डोळ्याला आहे नाही आणि माझं लिपस्टिक पण क्लिअर झालेलं आहे आणि स्किन पण छान क्लिअर वाटते. तर वेस्ट ऑफ मनी आहे असं मला वाटतं आणि खरंच माझे ₹170 वेस्ट झालेले आहेत.